ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो, ज्या रूपे सागरात्मजा समजली ते रूप ध्यानी वसो, ज्या पादे फनिकाळिया स्पर्शिला तो पाद भाळी ठसो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। आज अत्यंत पवित्र आणि या मंगल भावनेतून ज्या या समारंभाचं आयोजक मंडळींनी केलेलं आहे आणि या प्रस्तुत धर्मसभेसाठी या धर्मधुरीण आचार्यांना या ठिकाणी पाचारण करून एक प्रस्तुत कार्याला अदृष्ट रूप प्राप्त करून देण्यासाठी उपस्थित असलेले ज्ञानपीठावर विराजमान असलेले आदरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष फलटण निवासी श्री विद्वांस बाबाजी, त्याचप्रमाणे या 3 दिवसीय सत्राला कार्याध्यक्ष म्हणून असलेले आदरणीय प्रातस्मरणीय उपाध्याय आमनाय आचार्य प्रवर श्री बुलढाणा निवासी श्री दोनारकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय आचार्य प्रवर उपाध्याय आमनाय आचार्य प्रवर श्री साळकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण कवीश्वर आमनाय श्री जामोदेकर बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर श्री कापूसतांडीकर बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर श्री लाड बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर श्री शिक्रापूर निवासी श्री कृष्णराज बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी वेराडी या ठिकाणी उपस्थित असलेल्या तपस्विनी आचार्य पुनमबाईजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय आचार्य प्रवर आमचे बंधू श्री आचार्य प्रवर येळमकर बाबाजी, त्याचप्रमाणे परभणी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आचार्य प्रवर श्री तेल्हारकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय आचार्य प्रवर ज्या सातारा संस्थेच्या माध्यमातून धर्माचं समाज प्रबोधन करतायत अशी शतवर्ष पूर्ण झालेली संस्था आणि त्या संस्थेतून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आचार्य प्रवर श्री सातारकर बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर श्री सुकेणेकर बाबाजी, त्याच ठिकाणी या सभामंचावर उपस्थित बरेच विद्वत रत्न ज्ञानीजन आहेत आणि आयोजन मंडळामध्ये आदरणीय आचार्य प्रवर श्री तिरडे बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर महंत कृष्णराज बाबाजी मराठे, वालेराज बाबाजी आणि नाशिक जिल्ह्यातील संत मंडळी महंत मंडळी, या आयोजक मंडळामध्ये उपस्थित असलेले सर्वच संत, त्याचप्रमाणे या सभामंचावर उपस्थित सर्व असलेले विद्वत रत्न ज्ञानीजन, खाली या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच महंत संत वासनिक सद्भक्त आणि तपस्विनी आणि या प्रामुख्याने ज्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे असे माननीय श्री दिनकरांना पाटील, माननीय आमदार जितूभाई चौधरी, त्याचप्रमाणे माननीय आमदार बाळासाहेब सानप, माननीय श्री दत्ताजी नाना गायकवाड, माननीय श्री प्रकाश शेट्टी नन्नावरे, त्यामुळे राजेंद्र जायभावे, आणखी आयोजन मंडळामध्ये उपस्थित असलेले सर्वच या प्रस्तुत कार्यासाठी अनेकांचे विचार आपण ऐकलेले आहेत की ज्या स्वामी श्री चक्रधरांनी तळागाळातील जीवासाठी ज्या ज्योतधरणाची मुहूर्तमेळ सृष्टीच्या आरंभीच केलेली आहे की ज्या वेळेला ईश्वराने ज्ञानाचं सुद्धा दातृत्व करायचं होतं त्यावेळेला पहिले मनुष्याला सामोरे धरण्यासाठी, मनुष्याला ज्ञान देण्यासाठी परमेश्वरालाही स्वतः मनुष्याचा रूप धारण करावे लागते। आमच्या स्वामी श्री चक्रधरांच्या सूत्रपाठात सांगितलेलंच आहे की परमेश्वराला सुद्धा मनुष्यवेश धारण करावा लागतो। परमेश्वर अनंत प्रकारे अवतार धारण करत असतात। ज्या आमच्यामध्ये प्रकार सांगितलेले आहेत वेगवेगळे, त्या वेगवेगळ्या 12 प्रकारांनी परमेश्वर अवतार धारण करतात, परंतु जर ज्ञान द्यायचं असेल तर त्याला मनुष्याचा वेश धारण करावा लागतो, कारण युक्त असलेलं हे मनुष्य देह आहे आणि या मनुष्य देहामध्ये 36 प्रकारचं युक्तत्व आहे की त्या युक्तत्वामुळे त्याला मनुष्य म्हटलं जाते आणि त्या मनुष्यत्वाला विशेष करून मात्राही द्यायला सांगितलेली आहे। तर त्या मनुष्यत्वाला सामोरे ठेवूनच स्वामी श्री चक्रधरांनी
जीवाचं हित लक्ष, की निरानंद असलेला जीव, असामर्थ्यवंत असलेला जीवात्मा याचं उद्धरण करावं हा ईश्वराचा हेतू आहे. आणि त्या उद्धरणासाठीच स्वामीश्री चक्रधरांनी केलेला हा अवतार, स्वामीश्री चक्रधरांनी घेतलेला अवतार आणि त्या माध्यमातून स्वामीश्री चक्रधरांनी केलेलं हे ज्ञानाचं बीजारोपण, ज्या ज्ञानाच्या माध्यमातून जीवाला ऊर्ध्वमती प्राप्त करता येते, ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या विचाराला उंची गाठता येते, असं तत्वज्ञान हे परमेश्वराचं आहे. ते कुठल्या एका ठराविक व्यक्तीसाठी नाही, तर ते मनुष्यासाठी सांगितलेलं आहे, जीवासाठी सांगितलेलं आहे. ज्या ज्यामध्ये परमेश्वराला जीवासाठी झळंबून घेतलेला हा अवतार आहे, की ममतृत्व दुःखे झळंबून सकळ नरकापासून सोडविती. आपल्याही ठिकाणी दयामया कृपा करुणा असतात. आपणही म्हणतो की आपण कृपा करून इकडे या, कृपा करून तिकडे जा. आपल्याही ठिकाणी आपण म्हणतो आपण दयामय आहे, पण आपल्या असलेल्या गुणाला मर्यादा असतात. जीव हा कुठेतरी आपल्या त्रिगुणात्मकामध्ये बांधलेला आहे, पण जो 3 गुणाच्या पलीकडे असलेला परमेश्वर आहे. जो संसार आहे हा त्रिगुणात्मकात बांधलेला आहे. जे प्रापंचिक वर्तन आहे हे त्रिगुणाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. देवता सुद्धा त्रिगुणाचा बंध हा छेदू शकत नाही, पण त्रिगुण बंध छेदणारा किंवा त्रिगुण बंधाच्या पलीकडे असलेला जो परमेश्वर आहे, ज्याला शास्त्रामध्ये नित्य मुक्त असा म्हटलेला आहे, की नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. ज्या गीतेचा संदेश आहे की मी कधी कर्मात बांधल्या जात नाही, मी कधी कर्माला कधी त्या ठिकाणी कर्म मला कुठल्याही प्रकारचं भोगवणारं जे कर्म आहे ते मला कुठे लागू होत नाही. मी अवतरतीये वेळे न रिगे प्रपंचाचे भोळे मध न उपजती डोहाळे कर्म वासनेचे. की ज्या कर्म वासनेच्या डोहाळामध्ये परमेश्वर कधी पडत नाही, जरी त्यामध्ये साम्यता दिसत असेल. आज श्री गोपालकृष्ण महाराजांच्या या गीता जयंतीच्या निमित्ताने महाराज श्री कृष्ण महाराजांची आज गीता जयंती या पुस्तकाच्या माध्यमातून, या ग्रंथाच्या माध्यमातून जो एक संदेश आहे, की तो संदेश तत्वज्ञानाचा आहे. जीवाच्या ठिकाणी साम्यता गुण पाहणे हा फार जीवाच्या ठिकाणचा स्वभाव असतो, की परमेश्वरही मनुष्यामध्ये येतात, खातात, पितात, उठतात, बसतात. प्रापंचिकासारखे काही आपल्याला विषय भोगही त्यांच्या ठिकाणी दिसतात, परंतु परमेश्वराचं साम्यत्व हे जीवाशी किंवा जीवाबरोबर कधी घडू शकत नाही. कारण परमेश्वर हा जीवापेक्षा वेगळा आहे. हा द्वैत सिद्धांत प्रतिपादन गीतेने सुद्धा केलेला आहे आणि तोच सिद्धांत श्री चक्रधरांचा आहे, की ज्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून 16 सहस्र नारी भोगुनी बाळ ब्रह्मचारी अशा प्रकारे, की जे ब्रह्मचर्यत्व आहे जे ईश्वराच्या ठिकाणी कधीही भंगल्या जात नाही. ज्याला अष्टविध ब्रह्मचर्य आमच्या शास्त्राने सांगितलं आहे. नियम्य रसना नेत्रम त्वचा श्रवण नाशिका कायेन मनसा वाचा. इथे अष्टविध ब्रह्मचर्य असतो, की ज्या अष्टविध ब्रह्मचर्य आणि परमेश्वराचं स्वरूप कुठल्याही प्रकारे तुमच्यामध्ये किंवा जीवात्माच्या कर्मरूपी ज्या असलेल्या सादृश्यामध्ये सम्मिलित होत नाही. असा असलेला परमेश्वराचा अवतरण, असा असलेला त्या परमेश्वराचा विचार, जो विकार असतो तो परमेश्वराच्या देहाच्या माध्यमातून मायेकडे वर्ग केला जातो. जो भोग असतो तो विज्ञान शक्तीकडे वर्ग केला जातो. आणि स्वरूप जे आहे ते कदापिही त्या दोषरूप कार्याला हातळत नाही, म्हणजे त्याला पात्र होत नाही. मात्र संवाद, येणे जाणे, उठणे बसणे तुमच्या आमच्यामध्ये आम्ही सम्मिलित होऊन त्या परमेश्वराशी एकरूप होतो, पण तो आमच्यापेक्षा वेगळा आहे, तो विरुद्ध धर्मीय आहे. आणि म्हणूनच तो परमेश्वराचा विचार समाजाला देण्यासाठी, समाजामध्ये ज्या जीवात्म्याने आज कर्माचं आपल्या ठिकाणी असलेलं एक द्वार, जे कर्माचं द्वार त्यांनी आपल्या जीवात्म्यावर केलेलं आहे, आणि या कर्माच्या माध्यमातून जो सुख दुःखाचं ग्राहकत्व करतो आहे, जीव हा अर्जक म्हटलेला आहे. की जीवाच्या ठिकाणी अर्जकत्व करावे, जोडावे, ही एक असलेली सामुग्री आहे. आणि जीव ती सामुग्री जोडत असताना स्वामी श्री चक्रधरांनी डोळ्याचा दृष्टांत सांगितलेला आहे, की सतसत्ता जीवाच्या ठाई 2 सामुग्री, एक तेज सामुग्री आणि एक मेद सामुग्री. जसं डोळ्यामध्ये एक तेज सामुग्री असते आणि एक मेद सामुग्री. मेद सामुग्री जर वाढवली तर नुसतं मांस वाढला जाईल, तुम्हाला दिसणं सुद्धा बंद होईल. पण या डोळ्याची जर तेज सामुग्री वाढविली, रत्नाच्या गर्भीचे गुंतले रंग. जसं राजाच्या राज दरबारामध्ये 9 रत्न असतात, ते रत्न पारखी असतात. त्याच्या समोर जर एखादा खडा नेऊन ठेवला, हिरा नेऊन ठेवला, ते सांगतात हे अमोलिक रत्न आहे, याची किंमत काय आहे हे नुसतं डोळ्याने बघितल्यानंतर सांगतात. आपलेही डोळे आहेत, पण राजाला रत्न पारखी बोलवा लागतो, त्यावेळेला त्या रत्नाची किंमत केल्या जाते.
तसं परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा एक ईश्वरीचा जो धर्म आहे आणि परमेश्वराचा जो विचार आहे तो रत्नाप्रमाणे आहे. आणि तो रत्न पारखीचा विचार ज्याच्या ठिकाणी असेल त्याला निश्चितच या सृष्टीमध्ये परमेश्वर आहे, या सृष्टीमध्ये त्या परमेश्वराचा विचार आहे, तो निश्चितच त्या रत्नपारखी असलेल्या व्यक्तीला तो दिसत असतो. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांचा जो विचार आहे तो रत्नपारखी होण्यासाठी आपल्याला शिकवतो की त्या रत्नपारखीच्या माध्यमातून आज एवढं मोठं संमेलन, आज एवढी मोठी विशाल धर्मसभा या ठिकाणी अण्णांनी आयोजन करून अनेक त्यांचे सहकारी त्यांना आयोजक मंडळामध्ये आहेत, अनेकांचं सहकार्य आहे. या ठिकाणी एक असलेला निष्काम भाव आहे की त्या निष्काम भावनेतून स्वामी श्री चक्रधरांचा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे. स्वामी श्री चक्रधरांनी दिलेली ज्योत धरण्याची शिकवण ही अनेकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्या रूपानं त्या माध्यमातून आज भडोस नगरीमध्ये ज्या परमेश्वराचा अवतार धारण झालेला आहे की ज्या परमेश्वराने ते भडोस नगरी त्या ठिकाणी अवतार धारण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या नगरीचा शोध घेत बरोबर त्याच ठिकाणी ते मायापुराचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे. आणि ती भडोस नगरी आज आपल्याला नमस्कारण्यासाठी उपलब्ध नाही. आणि म्हणून जो या ठिकाणी केलेला विचार त्या नगराला हस्तांतरित नव्हे तर त्या वास्तूच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी तो नमस्कारण्यासाठी तो उपयोग झाला पाहिजे, हा उदात्त हेतू या आजच्या या नियोजनातून त्यांनी मांडलेला आहे. आणि तो उदात्त हेतू समोर नेण्यासाठी गुरुजनांचं, साधू संतांचं आणि वास्तविक सद्भक्तांचं सहकार्य त्यामध्ये असणं अपेक्षित आहे. आणि मोठ्या निष्काम भावनेतून त्या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे. परंतु आयोजन करत असताना आयोजकांना या ठिकाणी उपस्थितीविषयी थोडासा दुःख आणि मनामध्ये संवेदना झाल्यात. काही या ठिकाणी मंडळी उपस्थित राहायला पाहिजे होती, तोही त्यांचा निश्चितच भाव आहे. आणि म्हणून संमेलनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मंडळीचं राहणंही उपस्थित होतं. परंतु या ठिकाणी आज आपल्याला ही जी मंडळी आहे तरी भरपूर आहे. आणि केलेला जो काही हा अट्टास आहे हा व्यर्थ जाण्यासारखा नसतो. आमचं धर्मशास्त्र असं सांगते की श्री गोविंद प्रभू बाबा रुद्धपूरला होते आणि रुद्धपूरला असताना त्यांच्या सानिध्यामध्ये महादाईसांना आमच्या स्वामी श्री चक्रधरांनी सेवा करायला पाठवलं. आणि महादाईसा ज्या वेळेला सेवा करायला गेल्या त्या ठिकाणी नाली होती, नालीमध्ये अनेक प्रकारची घाण पडलेली आहे, कचरा पडलेला आहे. आणि गोविंद प्रभू बाबा त्या रस्त्याने जात आहेत. आणि म्हणून त्यांनी विचार केला की श्री गोविंद प्रभू बाबा या रस्त्याने जाताना आपण साफ केलं पाहिजे. महादाईसांनी 2-3 दिवसापासून तयारी करून अगदी तो रस्ता स्वच्छ केला, तिथली घाण बाजूला केली, त्या ठिकाणी रांगोळ्या घातल्या. आणि मग असं वाटलं की आता श्री गोविंद प्रभू बाबा या रस्त्याने जातील आणि माझी ही सेवा उपयोगाला जाईल. परंतु गोविंद प्रभू बाबा दुसऱ्या रस्त्याने गेले, पण त्या रस्त्याने गेलेच नाहीत आणि त्यामुळं तिला मानसिक दुःख वाटलं. परंतु जरी दुःख वाटलं असेल पण हेतू आहे ईश्वर सेवेचा. आणि म्हणून ईश्वराच्या निमित्तानं जी कोणी क्रिया केल्या जाते, जे कोणतं कार्य हाती घेतल्या जाते त्यामागे ईश्वराचंच अधिष्ठान असेल तर ती क्रिया ईश्वर स्वीकारात घेतात. ईश्वर मार्गीची केली क्रिया वाया न वचे अशा प्रकारे सांगितलेलं ईश्वराचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून महादायसाची क्रिया ती स्वीकारात पडली. तशी आज या ठिकाणी आयोजन मंडळानं केलेला हा जो एक अट्टास आहे किंवा केलेला जो हा प्रयत्न आहे तो महाराज श्री चक्रधर प्रभू निश्चितच स्वीकारात घेणार आहेत आणि त्याचा दायपसाय त्यांना मिळणार आहे. आज आयोजन करून या ठिकाणी धर्म कार्यासाठी त्यांनी जो एक त्यामध्ये हा वाटा उचललेला आहे निश्चितच परमेश्वर त्यांना त्याचा बसाय देणार आहेत. मग त्यामध्ये संत मंडळी आमची आहे, त्यामध्ये गृहस्थ मंडळी, आयोजक म्हणजे माननीय मंडळी आहेत, त्या सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ईश्वर मार्गीचा जो लाभ आहे तो कधीही कुठल्याही प्रकारे परमेश्वर कोण्या रूपाने त्याला तो दातृत्व करतील हे सांगता येत नाही. हेतुक पद्धतीने जरी असेल त्याचंही फळ ईश्वर मार्गामध्ये होते आणि निर्हेतुक पद्धतीने असेल त्याचंही फळ परमेश्वर देत असतात. ईश्वर मार्गात क्रिया हिणावत नाही हे परमेश्वर तत्वाचं आणि ईश्वर मार्गाचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा माध्यमातून आज या ठिकाणी ही धर्मसभा होत आहे. खरोखरच एक मंगळ अवसराचं रूप याला प्राप्त झालेलं आहे. स्वामी म्हणतात की तो तेतुला मंगळ काळ झाला. मार्कंडाला अनुलक्षून स्वामींनी उद्देशित केलेले वाक्य आहे की ज्या ठिकाणी माझी धर्मवार्ता किंवा काही अशा प्रकारचं प्रबोधन किंवा आयोजनाचं काही निमित्त असेल सार्वत्रिकरित्या तिथे माझी साक्षात हजेरी असते. आणि तो एक सर्वांसाठी मंगळ काळ आहे. तो आत्म्याला आपल्या लाभदायक आणि उद्धारक असलेला तो एक कार्यप्रसंग असतो. जे त्या कार्यात सम्मिलित होतात त्यांना निश्चितच त्याचा लाभ मिळत असतो. अशा प्रकारचा परनिष्ठ लाभ ईश्वर मार्गाचा लाभ हा
त्या माध्यमातून प्राप्त या ठिकाणी आयोजक मंडळानं आपल्या सगळ्यांनाच करून दिलाय. मलाही या ठिकाणी येऊन तो लाभ मिळालेला आहे. मी या कार्यात सम्मिलित झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या एक माझं व्यक्तिगत मत या ठिकाणी मी मांडतो, किंवा अनेकांना ते माझं मत पटेलच असं नाही, पण ते काही व्यक्तिगत मत असतात सामाजिक कार्याविषयी. जसं आमच्या शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे किंवा आशिया खंडातील एक विद्वत व्यक्तींविषयी असं म्हटलं आहे की एखादी गोष्ट जरी शुद्ध किंवा शुद्ध असेल पण ती मांडताना कधी आपण मांडत नसतो. यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना आचरणीयम. एखादी गोष्ट जरी शुद्ध आहे पण ती विचाराने जरी शुद्ध असेल तर ती मांडण्याचं धाडस फारशी मंडळी करत नाहीत. पण ते केलं पाहिजे जेणेकरून एक समाजाला, बंधाला, आपल्या सगळ्यांना एक असतो दृष्टपर भाग, दुसरा असतो अदृष्टपर भाग. अदृष्टपर काही गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील तर त्यासाठी आपली अदृष्ट संकल्पना जी आमची पूर्वजांनी राबवलेली आहे ती अदृष्ट संकल्पना आज जसं हे उद्दिष्ट अण्णांच्या माध्यमातून किंवा आमच्या संत मंडळीच्या माध्यमातून राबवलेलं आहे ती अदृष्ट संकल्पना आज आमचे परिषदेचे अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उभे आहेत या ठिकाणी आहेत, यांच्या माध्यमातून एक सामाजिक ट्रस्ट म्हणून परिषद कार्य करते. अशा वेळेला एक सामायिक आणि सामुदायिक कार्यक्रम ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं भाडं, कुठल्या प्रकारचं साधू संतांनी येण्या जाण्याचं आपलं भाडं त्या ठिकाणी न घेता फक्त पूजन रूपाने जे तुम्हाला 10 रुपये देऊ, 20 रुपये देऊ, 100 रुपये देऊ ते आपण पूजन म्हणून घेतलं पाहिजे. आणि त्या कार्यक्रमाला कुठलाही जे सामुदायिक रूप म्हणजे कुठलं मंदिर उद्घाटन त्यामध्ये नसावं, कुठला एखादा माझ्यासारखा आमच्या आश्रम परंपरेचा खिचपुरी महोत्सव नसावा, कुठला एखादा त्या ठिकाणी संन्यास दीक्षाविधी नसावा, जो सामुदायिक भेटकाळ सोहळा, मग तो परिषदेचा असो किंवा एखादा असा आयोजन सामुदायिकरित्या असो, असं प्रत्येक साधुवंतांनी आज भौतिक युगामध्ये प्रत्येकापर्यंत अर्थार्जनाची आपापली सुविधा असते. आणि तो एक धर्मरूपी कार्याचा भाग, ही संविधा प्रत्येकाने जर त्यामध्ये समर्पित केली निश्चितच ते कार्य प्रत्येकाला आपलं वाटेल. हा एक माझा एक विचार आहे, तो सगळ्यांपर्यंत मी पोहोचवितो. ते गुरुजन सुद्धा त्या विचाराला पाठपुरावा देतील आणि हे कार्य समाजाने अशा प्रकारे एक विचारित संघटित करून समाजासाठी, आपल्यासाठी, पंथासाठी ती हिताची गोष्ट आहे. आणि असा धर्मरूपी भेटकाळ सोहळा होत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण येण्या जाण्याचं काही जे भाग म्हणतो तो न ठेवता एक धर्मरूप कार्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन तो कार्याचा भाग सगळ्यांनी आपल्या स्वतःवर घेऊन आपण त्यामध्ये सहभागी जर झालो आणखी त्याला एक पवित्र रूप येईल आणि त्याला एक मोकळा असलेला जो काही एक सामाजिक भाग आहे तो त्यामध्ये सम्मिलित होईल. आणि म्हणूनच सगळ्यांचं हे कार्य आहे आज या ठिकाणी या मंडळींनी केलेलं आहे. आणि स्वामी श्री चक्रधर महाराज आज मला या सभास्थळामध्ये या धर्मरूप सभेचं अध्यक्षस्थान या ठिकाणी देऊन त्यांनी जे एक प्रकारे मी सन्मान समजत नाही तर ही माझ्यावर दिलेली एक सेवा होती आणि त्या सेवेच्या माध्यमातून 2 शब्द मी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आपण सर्वांनी या शब्दाला ऐकून घेतलं आणि म्हणून सर्वांनाच या कार्याच्या रूपानं सगळ्यांना मी पृथक दंडवत करून माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.